जप्त केलेला मुरुम वाहतूक करणारा ट्रक कोणतीही दंडात्मक कारवाई न करता सोडण्यासाठी तब्बल 1 लाख रुपयांची लाच स्वीकारताना मंडल अधिकारी विजयकुमार माने याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात अटक केली. जप्त केलेला मुरुम वाहतूक करणारा ट्रक कोणतीही दंडात्मक कारवाई न करता सोडण्यासाठी तब्बल 1 लाख रुपयांची लाच स्वीकारताना मंडल अधिकारी विजयकुमार माने यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात अटक केली आहे. या कारवाईमुळे महसूल विभागात एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार तक्रारदाराचा मुरुम वाहतूक करणारा ट्रक महसूल विभागाने जप्त केला होता. हा ट्रक सोडण्यासाठी मंडल अधिकारी विजयकुमार माने यांनी तक्रारदाराकडे 1 लाख रुपयांची लाच मागितली होती. तक्रारदाराने लाच देण्यास नकार देत एसीबी कडे थेट तक्रार दाखल केली. तक्रारीची पडताळणी केल्यानंतर एसीबीने सापळा रचला. सोमवारी दुपारी सोलापूर उत्तर तहसील कार्यालयात तक्रारदाराकडून लाचेची रक्कम स्वीकारताच एसीबीच्या अधिकाऱ्यांनी विजयकुमार माने यांना रंगेहात पकडले. त्यानंतर त्यांच्या विरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सदर बाजार पोलीस ठाण्यात सुरू आहे. या कारवाईनंतर तहसील कार्यालयात काही काळ गोंधळाचे वातावरण पाहायला मिळाले.